एखाद्या शिलेदारांवर समाज मोठा होत नाही, समाज हा संघटकांच्या जीवावरच मोठा होतो. हे आपण आलात, आम्हाला आनंद वाटला, आपण सोबत काम करू शकलो तर जास्त आनंद वाटेल. त्या जास्त आनंदासाठी आम्ही आपल्या सगळ्यांची मनपूर्वक वाट पाहतो. मी तुम्हाला हातात काठ्या घेऊन फिरताना दिसत नाही, पण आमच्या डोळ्यात तुम्हाला जी ताकद दिसेल, आमच्या बोलण्यात तुम्हाला जी ताकद दिसेल, ती तुमच्यातल्या बलिष्ठातल्या बलिष्ठ मंडळींना नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही. हे मी अजिबात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अहमगंडाने किंवा जरा थोडा अभिनिवेश बरा वाटतो म्हणून सांगत नाही. हे मला याची काही माझं कन्व्हिक्शन आहे, ही माझी खात्री आहे की MMRचं वेगळं राज्य झालं तर हिंदी त्याची पहिली भाषा होईल, गुजराती आणि ही धनदांडग्यांची दुसरी भाषा होईल आणि मराठी कोपऱ्यात फेकली जाईल. आमच्यासारख्या लोकांना एखाद्या बोळामध्ये पुरस्कार देण्याची आणि घेण्याची, गुप्तपणाने घेण्याची वेळ येईल. अशा प्रकारची परिस्थिती 25 वर्षांनी ओढवण्याची शक्यता आहे. तर माझी विनंती असेल आपल्याला, कार्यक्रम संपल्यावर पहिल्या मजल्यावर जे आमचं कार्यालय आहे तिथे या आणि ही हक्काची जागा समजा. एकत्रितपणे काम करायला आम्हाला स्वतःचं नियतकालिक ऑनलाईन चालवायचं आहे. आमच्या वेबसाईटवर कार्यक्रमात आमच्याबरोबर सहभागी व्हा अशा प्रकारची लिंक आम्ही देतो. सहभागी होण्याचं तुम्ही कळवलं तर साधारणपणे आठवड्याभरात त्या सगळ्या ग्रुपच्या लोकांशी आमची टीम संपर्क साधते. तुम्ही जर सोशल मीडियावर काही करत असाल, आमच्याशी जोडून घेऊ इच्छित असाल, त्यासाठी आमचे लोक तुमच्याशी संपर्क साधतात. नमस्कार. आपण या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतो आहोत. 4 जणांना आपण 2024चा हा पुरस्कार दिला. आता आपण म्हणाले तसं ते सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि मधुरा सगळ्यात तरुण आहे या पुरस्कार विजेत्यांच्यामध्ये. हे सगळे पुरस्कार देताना त्याची रक्कम हिने सांगितली, म्हणजे प्रतीक्षा बोलताना असं म्हणली की मानधन आणि रक्कम असं आहे. तर काय रक्कम असू शकते अशी एक उत्सुकता पुरस्कार विजेत्याला असतेच आणि समोरच्या माणसांना पण असते. त्यामुळे काही वेळेला लोकांना वाटतं की अरे खूपच काही दिलंय की काय, किंवा दिलेलं नाहीच की काय. तर 5,000 रुपये 3 पुरस्कारांची रक्कम आहे आणि चुरींच्या नावाचा जो पुरस्कार आहे तो 7,777 रुपयाचा आहे. हे सांगण्याचं कारण असं की मराठी अभ्यास केंद्रासारखी संस्था या मर्यादेतलीच रक्कम, कितीही माणूस मोठा असला तरी आमची जी क्षमता आहे, आदर काहीही असला तरी खर्च करण्याची जी क्षमता आहे ती मराठी अभ्यास केंद्राची ही असते. त्यामुळे आम्ही जे प्रेम व्यक्त करतो आहोत या सगळ्यांच्या बद्दलचं, ते प्रेम खरं आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दलचा वाटणारा आदरही खरा आहे. आप्पांचा सत्कार आम्हाला ह्याच्या अगोदरही करायचा होता आणि मी ग्रंथालयामध्ये काम करत होतो तेव्हा ज्ञानयज्ञाच्या प्रक्रियेशी मी जोडलेला होतो आणि आप्पांचाही त्या सगळ्या प्रक्रियेशी संबंध होता. ते आणि गांगल घनिष्ठ मित्र आहेत. ग्रंथालयाचा आणि विज्ञान परिषदेचा संबंध आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला बरे दिवस यावेत म्हणून गेली 50-1 वर्ष 2 ज्या संस्थांनी आपापल्या पद्धतीनं काम केलंय, त्यातली एक ग्रंथालय आहे, दुसरी मराठी विज्ञान परिषद आहे. त्यामुळे तुमचा आप्पा सत्कार करणं हा आमच्या दृष्टीनं आम्ही आमचा सत्कार करून घेतल्यासारखं आहे. आम्हाला आमचंच स्वतःचं कौतुक वाटतं की इतका चांगला संघटक माणूस, म्हणजे मी गांगलांना हे म्हटलेलं आहे की ग्रंथालयाकडे स्वतःची जागा नाही, पण मराठी विज्ञान परिषदेने मात्र खमकेपणाने स्वतःची जागा उभी केलेली आहे आणि संघटकाचं लक्षण ते आहे. आज आता मराठी अभ्यास केंद्र शिवाजी मंदिरमध्ये एकाच ह्या जागेत आम्ही आज आमचं कार्यालय सुरू केलंय आणि मराठी भाषेला सध्या मराठी भाषेची असलेली स्थिती पाहता फार महत्वाकांक्षा बाळगाव्यात का असा मला कधी कधी प्रश्न पडतो. पण आणखी किमान 10 वर्षात आम्ही स्वतःच्या जागेत जाऊ आणि या मुख्य शहरामध्ये जाऊ एवढा मला खात्रीने वाटतं. म्हणजे मराठी माणसांना, मराठी भाषेला एवढे बरे दिवस येतील अशी माझी अपेक्षा आहे. राजेंद्र हा माझा जुना मित्र आहे, पण ते त्याला पुरस्कार मिळण्याचं कारण नाही आहे. तो ETV मराठीचा संपादक होता त्यावेळेला. म्हणजे बातम्या म्हणून ऐकल्या जात होत्या आणि 7 वाजताच्या ETVच्या बातम्या, 9 वाजताच्या बातम्या, लोक काही वेळेला दूरदर्शनच्या बातम्यांच्या तोडीने बातम्या ऐकत असत.
म्हणजे आर आर पाटील टी व्हीवर असं म्हणालेले आहेत, विधानमंडळामध्ये असं म्हणालेले आहेत की ह्यांच्या बातम्या आम्ही मन लावून ऐकतो, कारण हे काय सांगतात ते त्या 10-20 मिनिटांमध्ये हे महत्त्वाचं आहे. आत्ता जे कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार चालतो किंवा कॉफी पिण्यासारखा एक काहीतरी डार्क ह्युमरचा शो चालतो टेलिव्हिजनवर, तसे कार्यक्रम राजेंद्रने केले नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं की तो योग्य वेळी इलेक्ट्रॉनिक मीडियातनं बाहेर गेलेला आहे. कारण आता तो गेला नसता तर वाळीत पडला असता, त्याचाही मराठीतला रवीश कुमार झाला असता. त्यामुळे तो बाहेर आहे, हे चांगलं आहे. आणि दुसरी एक म्हणजे राजेंद्रसारखा माणूस एखाद्या चांगल्या पत्रकाराचं साध्याशा गोष्टीत किती उपयोगी पडणं होतं. घाटकोपरमध्ये पश्चिमेला आमचं घर आहे, माझे आई वडील तिथे राहायचे. MMRDAच्या तथाकथित मेट्रो प्रकल्पामध्ये एका ठिकाणचं देऊळ आणि एका ठिकाणचा बार वाचवण्यासाठी आमचे लोक जिथे राहायचे ती अख्खी चाळ पाडण्यासाठी MMRDAचे लोक सगळं बुलडोजर आणि इतर गोष्टी JCB घेऊन आले होते. उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर राज सुरू होण्याआधीच MMRDAच्या लोकांनी ते मुंबईत सुरू केलेलं आहे. हे आपल्या लोकांना फारसं माहिती नाहीये. त्यावेळेला राजेंद्रने त्याच्या रिपोर्टरला सांगितलेल्या बातमीमुळे ती अख्खी चाळ वाचलेली आहे. म्हणजे त्यावेळेला जर राजेंद्रनं केलं, त्यावेळेला लोकमतने केलं, पुढारीने केलं, त्यावेळेला जर राजेंद्रसारखे लोक पत्रकारितेच्या मुख्य क्षेत्रामध्ये नसते तर कदाचित अशा प्रकारची घरं पाडणं हे विकासाला कसं आवश्यक आहे याच्याच प्रकारच्या बातम्या पेपरांमध्ये येऊ शकल्या असत्या. गाडेबाई किती मनमोकळेपणाने बोलतात तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की 30-35 वर्ष शिक्षक पेशात राहून एवढं सज्जन आणि भाबडं राहणं त्यांना कसं परवडतं. पण म्हणजे आणि त्यांच्या त्या परवडण्याचा पार्ल्याशी काही संबंध नाहीये, कारण पार्लं हे तसं लबाडांचं शहर बऱ्यापैकी लोकांचं हां. आणि ते नव्या हिंदू राष्ट्राची राजधानी असल्यामुळं तिथले लोक सुद्धा गाडेबाईंच्या मानसिकतेचे नाहीये. पण गाडेबाई त्या पंथाच्या नाहीत, गाडेबाई आमच्या पंथाच्या आहेत. आणि म्हणून गाडेबाईंना बालवाड्या चालवाव्याशा वाटतात, ही मला मोठी गोष्ट वाटते. मधुराच्या कामाबद्दल मला साधनाकडनं कळलं, कारण सीमा भागातल्या लोकांना घेऊन त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळा तिने पाहिल्या. आणि मधुरा, तुला आश्चर्य वाटलं की तुला पुरस्कार इतक्या तरुणपणी कसा मिळाला? मला असं वाटतं की पुरस्कार तरुणपणीच मिळाले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये माणसं 60-70कडे गेल्यावरच पुरस्कार देण्याची एक लाजिरवाणी पद्धत आहे. तरुण माणसं काम करत असतात तेव्हाच त्यांचं रीतसर वास्तवाधिष्ठित पण रीतसर कौतुक झालं पाहिजे. जर कौतुक झालं नाही तर माणसं वैफल्यग्रस्त होतात. अनेक माणसं जी वैफल्यग्रस्त झाली त्यांना आपण एकांडे शिलेदार म्हणून नावाजत आलेलो आहोत. एकांड्या शिलेदारांवर समाज मोठा होत नाही, समाज हा संघटकांच्या जीवावरच मोठा होतो. हे सगळं या पुरस्कारांचं औचित्य आहे. आणि मॅक्सिम मावशींचा मधुरा तो उल्लेख केलास, त्या आमच्या पहिल्या कार्यक्रमाला आल्या होत्या पालक संमेलनाला, आणि त्यांचं दुसऱ्या दिवशी भाषण होतं, पण त्या दोन्ही दिवस लोकांचं ऐकण्यासाठी थांबल्या. म्हणजे साधारणपणे शिक्षक आणि प्राध्यापक लोक जे काम करत नाहीत त्यांनी केलं, म्हणजे दुसऱ्यांचं ऐकणं ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी त्यावेळेला केली होती. तुम्हाला सगळ्यांना, तुमच्यातले बरेच लोकांना हे माहिती आहे की खाली आम्ही आजपासून कार्यालय सुरू केलं. ज्ञानेश महाराज आमचे मित्र आहेत शिवाजी मंदिरमधले, ते आणि शिवाजी मंदिरच्या सगळ्या विश्वस्तांच्यामुळे आमचं कार्यालय झालं. याच्या अगोदर रमेश पानसे सरांच्या जागेमध्ये होतं, त्यानंतर 10-12 वर्ष माझ्या घरामध्ये आमचं ऑफिस होतं. आता हे कार्यालय आम्हाला मिळालंय आणि मध्यवर्ती ठिकाणी मिळालंय. आणि मराठीचा मुद्दा अनेक वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहामध्ये मध्यवर्ती येण्याची शक्यता निर्माण झाली असताना आम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कार्यालय मिळणं ही चांगली गोष्ट आहे, चांगला संकेत आहे असं मी मानतो. नवे लोक येत आहेत, सर्वसाधारणपणे 25-30ची मुलं जी टेक सॅव्ही आहेत अशा प्रकारची मुलं येत आहेत, ही मला आनंदाची बाब वाटते. नाशिक, धुळे, संभाजीनगर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, परभणी, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर आणि जळगाव या 18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये आम्ही लोक जाऊन आलेलो आहोत. या 18 जिल्ह्यांमधल्या लोकांशी आम्ही बोललो
आणि आंदोलनात्मक आणि रचनात्मक अशा प्रकारचं एकत्रित काम कसं करता येईल याबद्दलची चर्चा लोकांशी केली आहे. मी परवा स्थानिक लोकाधिकार महासंघाने ज्या वेळेला माझा सत्कार केला उद्धव ठाकरेंच्या हस्ते, त्यावेळेला मी म्हटलं आहे आणि ते त्यांच्याही व्यासपीठावर जाऊन म्हणणं आवश्यक होतं आणि सर्वच व्यासपीठांवर जाऊन म्हणणं आवश्यक आहे की महाराष्ट्राला नव्या भाषिक सांस्कृतिक राजकारणाची गरज आहे. जे मराठी कारण आहे, जे महाराष्ट्र धर्माचं राजकारण आहे, त्यामुळे उपलब्ध काहीही व्यवस्था असतील तरीसुद्धा अशा प्रकारच्या नव्या सांस्कृतिक राजकारणाचा शोध अविरतपणे चालू राहिला पाहिजे. तो करणं हे मराठी अभ्यास केंद्राच्या कामाचा भाग आहे असं मी मानतो. हे जे काम आहे या कामासाठी आता मला वाटतं 10:15 आम्ही सुरू केलं. नॉर्मली असं व्हायचं आप्पा की लोक इतके उशिरा यायचे की तासाभराने कार्यक्रम सुरू व्हायचा आणि मग जे वेळेवर यायचे त्यांच्या आम्हाला शिव्या खायला लागायच्या. त्यामुळे आत्ता आम्ही असं ठरवलं आहे की साधारणपणे कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेनंतर 15 मिनिटांनी जे येतात ते आपले श्रोते, नंतरचे जे येतात ते बोनस. त्यामुळे हळूहळू असे लोक आता तुम्ही बघाल तर आता शेवटच्या रांगेपर्यंत लोक गेलेले आहेत. पण अजूनही मराठी समाजाचा काही तुटून पडेल असा पाठिंबा या प्रकारच्या कामाला नाही आहे. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे आम्ही हे सगळं समाज माध्यमांवर टाकतो, माध्यमांनाही पाठवतो. इथे संजीव भागवत सारखा एक आमचा मुळातला मित्र आणि बाय प्रॉडक्ट म्हणून पत्रकार, तो आमचा मित्र म्हणून इथे अगोदर आलेला आहे. अशी जर माणसं सोडली किंवा श्याम सोनार सारखा एखादा आमचा मित्र, असे जर लोक सोडले तर काही महिन्यापूर्वीपर्यंत लोक आम्हाला म्हणायचे की प्रेस नोट द्या पाठवून, प्रेस नोट द्या पाठवून, एखादा फोटो द्या पाठवून. आता असं झालंय की आता लोकांना बाबा ह्याचा बाईट घेणं जरा गरजेचं आहे, याचा कोट जरा महत्वाचा आहे, ह्याचा फोटो जरा उद्धव ठाकरेंच्या बरोबर येतो म्हणजे काहीतरी दखलपात्र काम करत असेल, शिवाजी पार्कवर राज ठाकरे याचं नाव घेतात म्हणजे याची संस्था काहीतरी बरी असेल, असं या पद्धतीने माध्यमांना आमचं महत्व कळायला लागलेलं आहे. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, हा नॅरेटिव्हचा भाग आहे. त्यामुळे याच्याबद्दल माझा राग नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही काहीही प्रयत्न करा, मुख्य धारेतल्या मंडळींनी, पेपरवाले, चॅनलवाले, मुख्य धारेतल्या दबाव गटांनी तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठीची आम्ही उभी केलेली चळवळ दाबली जाण्याची काही शक्यता नाही. 288 पैकी 245 लोक ज्यांच्या बरोबर होते त्या पाशवी बहुमतवाल्या लोकांना आम्ही 2 GR मागे घ्यायला भाग पाडलेला आहे. जेव्हा महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष त्यांना लढायची हिंमत करत नव्हता त्यावेळेला आम्ही त्यांना हे भाग पाडले. त्यांनी पोलीस केसेस केल्या आमच्यावर आणि मग कोर्टात येऊ नका अशी विनंती करणं पोलिसांना आम्ही भाग पाडलेलं आहे. त्यामुळे थोडं महाराष्ट्रातल्या समाजानं पण हे लक्षात घ्यावं की तुम्ही नव्या प्रकारच्या कार्यकर्त्यांशी डील करता आहात, तुम्ही नव्या प्रकारच्या चळवळ करणाऱ्या लोकांशी डील करता आहात. आम्ही तुम्हाला हातात काठ्या घेऊन फिरताना दिसत नाही, पण आमच्या डोळ्यात तुम्हाला जी ताकद दिसेल, आमच्या बोलण्यात तुम्हाला जी ताकद दिसेल ती तुमच्यातल्या बलिष्ठातल्या बलिष्ठ मंडळींना नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही. हे मी अजिबात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अहमगंडाने किंवा जरा थोडा अभिनिवेश बरा वाटतो म्हणून सांगत नाही. हे मला याची काही माझं कन्व्हिक्शन आहे, ही माझी खात्री आहे. असं नसतं तर 22 वर्ष आम्ही लोक टिकलोच नसतो. या प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे. जी नवी मंडळी आली, दरवेळेला नवी माणसं येत आहेत. आता ऑफिस आहे, खूप कामं आहेत. कामं अंगावर पडून आपण करायला घेतली की नव्यानं कामं निर्माण होतात. समाज माध्यमातल्या कामापासून महाराष्ट्रातल्या ज्या 18 जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलोय त्यातल्या 6 जिल्ह्यांमधले समूह तयार झालेत. उरलेल्या 12 जिल्ह्यांमधले करायचे आणि आणखी 12-13 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 4-1 महिन्यांमध्ये जायचं आहे. महाराष्ट्र एकदा पूर्ण पालथा घातल्याशिवाय कार्यकर्ते म्हणून आम्ही काय करतो आहोत याची नस नीट सापडणार नाही. ती शोधण्याचा आम्ही आपल्या सगळ्यांच्या मदतीने प्रयत्न करतो आहोत. राजेंद्र मगाशी म्हटला की पत्रकारांच्यासाठी कार्यशाळा घ्यायला पाहिजे, तर पत्रकारांच्यासाठीची कार्यशाळा राजेंद्र आपण नक्की घेऊया, कारण त्याच्यासाठी खूप खूप गरजेची आहे पत्रकारांसाठी त्या प्रकारची कार्यशाळा. कारण एकेकाळी
पत्रकारांचं चुकलं तर त्यांना अपराधगंड वाटत होता, आता त्यांना अहमगंड वाटतोय की तुम्ही आम्हाला कोण सांगणार आहे. याच प्रकारचं मराठी आमचं म्हणजे मी तुझी मदत करतो याच्यामध्ये आता कोणाला चुकीचं वाटेन असं झालेलं आहे. हेच मराठीचं खरं रूप आहे असं वाटण्याकडे लोकांचा कल आहे. हे आपण एकत्रितपणे जर काम केलं तर मला वाटतं काही गोष्टी घडतील. खाली पहिल्या हा कार्यक्रम संपल्यानंतर काय करायचं ते प्रतीक्षा साधना वगैरे तुम्हाला सांगतील. पण माझी विनंती असेल आपल्याला, कार्यक्रम संपल्यावर पहिल्या मजल्यावर जे आमचं कार्यालय आहे तिथे या आणि ही हक्काची जागा समजा एकत्रितपणे काम करायला. आम्हाला स्वतःचं नियतकालिक ऑनलाईन चालवायचं आहे. आमच्या वेबसाईटवर कार्यक्रमात आमच्याबरोबर सहभागी व्हा अशा प्रकारची लिंक आम्ही देतो. सहभागी होण्याचं तुम्ही कळवलं तर साधारणपणे आठवड्याभरात त्या सगळ्या ग्रुपच्या लोकांशी आमची टीम संपर्क साधते. तुम्ही जर सोशल मीडियावर काही करत असाल, आमच्याशी जोडून घेऊ इच्छित असाल, त्यासाठी आमचे लोक तुमच्याशी संपर्क साधतात. असे अगदी इतक्या बारीक सारीक गोष्टी लोकांनी सांगितल्या आहेत. म्हणजे मीरा रोडमध्ये एक मुलगा रेल्वे स्टेशनवर भाषा दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात मराठीतच बोला असे फलक घेऊन उभा राहिला आणि तसा करण्यासाठी त्याने त्याच्याबरोबरच्या मित्रांना तयार केलं. अगदी साधी कृती आहे. अशा प्रकारच्या साध्या कृती ज्या गांधींनी भारतातल्या जनतेला शिकवल्या त्या आपल्यासारख्या सामान्य माणसांनी पण नव्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करण्याची गरज आहे. आपण सगळे आलात याचा आनंद आहे, पण हे काम खूप मोठं आहे. हे काम महाराष्ट्र धर्माचं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या 1.25 वर्षामध्ये 1 रुपया मिळाला नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही समाज माध्यमावर टाकलंय. तरीही आपल्याकडच्या काही भामट्यांनी नाशिकला विश्व मराठी संमेलन घेऊन त्याच्यात 10 कोटी रुपयांचा रमणा उडवलेला आहे. त्यामुळे आता हे सगळं बोललं की लोकांना असं वाटतं की अरे तुम्ही फारच फटकळ बोलता. मग तुमचा नालायकपणा जर तुम्ही कमी केलात तर आम्हालाही आमची भाषा जरा शांतपणाने वापरता येईल. काहीही न होता कुसुमाग्रजांच्या नावाने तुम्ही पुख्खे जोडता, कुसुमाग्रजांच्या नावाने तुम्ही लोकांना पंचतारांकित स्वरूपाची संमेलनं करता, ही लाजिरवाणी बाब आहे. असं करण्यापेक्षा तुम्ही तेवढाच पैसा नाशिकमधल्या 4 मराठी शाळांना दिला असतात तर त्या शाळा नीट चालू शकल्या असतात. मुंबई शहरामध्ये इथल्या बिंडोक लोकांनी MMRDAच्या रस्त्यावर म्युझिकचा पॅच तयार केला आहे. म्हणजे यांना असं वाटतं की लोकांनी काचा खाली कराव्यात, ते जय हो गाणं ऐकावं, काचा वर कराव्यात आणि पुढे जावं. इतके ओरिजिनल बिंडोक लोक तुम्हाला फक्त सत्तेतच सापडू शकतात. हा जो पैसा आहे त्यातले थोडे पैसे ती माहीमची शाळा जी धोकादायक खोट्या पद्धतीनं दाखवून बंद पाडायला घेतली आहे आणि मोरी रोडची शाळा जी जाणीवपूर्वक 4 वर्ष बंद पाडून ठेवण्यात आली आहे, या शाळांसाठी वापरता येईल. पण या प्रकारचा रेटा खालून तयार झाला पाहिजे. या प्रकारचा रेटा आम्ही 10 माणसांनी करून उपयोग नाही. मला विनंती करायची आहे तुम्हाला की हा जनसामान्यांचा रेटा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखा जर तयार झाला तरच आपण वाचू अशी शक्यता आहे. इथे आमचे मित्र सावंत आहेत, ते आणि त्या सत्यजित आणि इतर काही माणसं बारसूपासून कोकणातल्या सगळ्या प्रकल्पांच्या संबंधामध्ये काम करतात. महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा आणि MMRचं राज्य होण्याचा धोका आहे. तुम्ही म्हणाल की पुरस्कारांचा आणि याचा काय संबंध आहे, तर याचा हा संबंध आहे, ऑर्गॅनिक संबंध आहे की MMRचं वेगळं राज्य झालं तर हिंदी त्याची पहिली भाषा होईल, गुजराती आणि ही धनदांडग्यांची दुसरी भाषा होईल आणि मराठी कोपऱ्यात फेकली जाईल. आमच्यासारख्या लोकांना एखाद्या बोळामध्ये पुरस्कार देण्याची आणि घेण्याची, गुप्तपणाने घेण्याची वेळ येईल. अशा प्रकारची परिस्थिती 25 वर्षांनी ओढवण्याची शक्यता आहे. ते नको असेल तर MMRचं राज्य न होणं, विदर्भ वेगळा न होणं, डिलिमिटेशनच्या वेळेला आपण जागं राहणं, सेन्ससच्या वेळेला भाषेच्या बाबतीमध्ये जागं राहणं आणि संघराज्याच्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण जागरूक राहणं, या सगळ्या गोष्टी या पुरस्कारांच्या व्यापक परिसंस्थेचाच भाग आहे. म्हणजे पुरस्कारांना आलात पण हे बाकीचं पाहिलं नाहीत तर जमणार नाही. ही व्यापक लढाई मराठी कारणाची आणि महाराष्ट्र धर्माची आहे. आम्ही असं मानतो की आमच्या हयातीत यातलं दखलपात्र यश मिळेल, पण ते दखलपात्र यश लोक या कामाची दखल घेतात की नाही याच्यावर अवलंबून आहे. आपण आलात, आम्हाला आनंद वाटला. आपण सोबत काम करू शकलो तर जास्त आनंद वाटेल. त्या जास्त आनंदासाठी आम्ही आपल्या सगळ्यांची मनपूर्वक वाट पाहतो.
धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.